गुडघेदुखीसाठी अत्यंत प्रभावी व्यायाम आज आपण पाहणार आहोत. कृती 1. किंवा दोन्ही पाय सरळ ठेवायचे आहेत आणि एक टॉवेलचा असा रोल करून घ्यायचा आहे. तो गुडघ्याखाली ठेवायचा आहे आणि पायाची बोटे आपल्या शरीराच्या दिशेला होल्ड करायचे. गुडघ्याला थोडंसं प्रेस करायचं आहे, खाली टॉवेलच्या खाली प्रेस करायचं आहे आणि होल्ड करायचं आहे. 10 काउंट. सुरुवातीला 5 काउंट होल्ड करायचं आहे, मग हळूहळू काउंटिंग वाढवत जायचं आहे. सुरुवातीला 10 काउंट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. काही दिवसानंतर पहिला सुरुवातीला 5 काउंट, नंतर काही दिवसानंतर 10 काउंट पर्यंत यायचं आहे. सेम प्रोसिजर दुसऱ्या गुडघ्यासाठी. रोल अजून मोठा घेतला तरी चालेल. गुडघ्याच्या खाली रोल ठेवायचा आहे. बोटं समोर शरीराच्या दिशेला स्ट्रेच करायचे. गुडघा थोडा प्रेस करायचं आहे अलगद आणि होल्ड करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आता अजून थोडासा ह्याच्यापेक्षा थोडासा लेअर गोल मोठा घ्यायचा आहे. मोठं बेडशीट घेतलं तरी चालेल आणि दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये हा रोल ठेवायचा आहे. दोन्ही पाय समोर, बोटं थोडीशी ताणलेली आणि गुडघे टेकवण्याचा प्रयत्न करून अलगद गुडघे टेकवायचे आहेत आणि वरच्या दिशेला स्ट्रेच करायचे आहेत गुडघे आणि होल्ड करायचे आहे. 1 2 3 4 5. सुरुवातीला 5 काउंट, नंतर 10 काउंट काही दिवसानंतर. आता तिसरा व्यायाम बेडवरती केलं तरी चालेल. खाली झोपायचं आहे. अलगद थोडंसं गुडघ्याला स्ट्रेच करायचं आहे. वरच्या दिशेला गुडघा घ्यायचा आहे आणि अलगद गुडघा वरती उचलायचं आहे, पाय वरती उचलायचं आहे. बोटं शरीराच्या दिशेला ताणलेली होल्ड करायचं आहे. 1 2 3 4 5. हळूहळू खाली यायचं आहे. परत दुसरा पाय ज्यावेळी वरती गुडघा पाय ज्यावेळी वरती घेतो त्यावेळी दुसरा पाय फोल्ड केला तरी चालेल, असं केलं तरी चालेल. 1 2 3 4 5. खाली यायचं आहे, अलगद हळूवार खाली यायचं आहे. आता दुसरा पाय, एक पाय गुडघ्यातून फोल्ड, थोडंसं गुडघ्याला स्ट्रेच करायचं आहे. वरच्या दिशेला गुडघा स्ट्रेच करायचं आहे. बोटं वरच्या दिशेला ताणलेली हळूवार. आपली नजर आपल्या अंगठ्यापर्यंत, पायाच्या बोटापर्यंत जाईल इतपत पाय वर घ्यायचा, होल्ड करायचं आहे.